शिबुवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे सावीने खूपच मोठी चाल इथे खेळलेली असते आणि सावीने ही चाल खेळल्यानंतर आता इकडे गिरिजाला फार त्रास होत असतो. रुद्र सावीवर फार भडकलेला असतो. आता इकडे तो म्हणत असतो की काय करायचं आता. त्याच वेळेला सावीने सांगितलेलं असतं त्या सगळ्या डॉक्युमेंटचा बॅकअप माझ्याकडे आहे, फक्त मला 10 मिनटं लागतील असं म्हटल्यानंतर आता इकडे दोघेही जण घराकडे निघालेले असतात आणि तो बॅकअप आणायला चाललेले असतात. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा तिथेच असलेल्या त्या विहिरीच्या कड्यावर बसलेली असते आणि त्या विहिरीकडे एकटक पाहत असते. सावीने जातानाच खुन्नस दिलेली असते, कारण ती आता गिरिजाच्या पाठी गाडीवर बसून गेलेली असते आणि गिरिजाच्या पाठी गाडीवर बसून गेल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे गिरिजा रडत असते. तेवढ्याच वेळेला तिथे विशाखा येते आणि विशाखा म्हणत असते, आज काय विहिरीत उडी मारायचा विचार आहे की काय तुझा, अशी विहिरीकडे एकटक बघत बसलेली आहेस. तेव्हा आता विशाखाच्या गळ्यात पडते आणि लगेचच ती रडायला लागलेली असते. आता विशाखाच्या गळ्यात पडून रडायला लागल्यानंतर ती म्हणत असते, अगं काय झाले, का रडतेस तू. तेव्हा ती म्हणत असते, नाही ग, खरंच मी पुन्हा पुन्हा माती खाते. अगं माझ्यामुळे रुद्रचं फार मोठं नुकसान झाले, मला काय करावं ना तेच काही कळत नाही. अगं काय झाले ते तरी सांग. नाही ग, खरंच सांगते तुला, माझ्यामुळे रुद्रचं फार मोठं नुकसान झालंय. मी आता खूप थकली, मला आता कळत नाही काय करावं म्हणून. अगं बास कर ना, काय झाले ते तरी सांग मला. अगं उद्या ना इथे रुद्रचं ऑडिट होतं आणि रुद्रच्या उद्या ऑडिटसाठी त्यांनी बरेच काही डॉक्युमेंट्स तिथे टेबलवर ठेवले होते. म्हणजे मला नीट डिटेल्समध्ये सांग बरं काय झाले ते. तेव्हा गिरिजा झालेला सगळा प्रकार इथे सांगत असते. ती म्हणत असते, एनजीओमधील त्या छोट्या मुलाचा वाढदिवस आहे आज आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी टेबलवर केक आणि मेणबत्ती ठेवली होती आणि त्यानंतर चुकून धक्का लागला आणि तिथले सगळे काही पेपर्स जळून गेले. अगं बाई, खरंच ग गिरिजा, आता मी खरंच खूप वेंधळी आहे. हे सगळं मला मला माझ्यासोबतच होतं आहे, मला कोणतीच गोष्ट जमत नाही. माझ्यामुळे रुद्रचं किती मोठं नुकसान झालं आहे असं इकडे ती बोलते. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, एक मिनिट, तू अजिबात वेंधळी वगैरे काहीच नाही आहेस आणि का असं स्वतःला दोष देतेस, का असं स्वतःला वेंधळी म्हणतेस ग. अगं जी मुलगी इथे आई गेल्यानंतर त्या मोनूची आई होते, जी मुलगी दारुड्या बापाची आई मैत्रीण सगळं काही होऊन त्याला सावरते, ते घर नीट चालवते, ती कशी वेंधळी असू शकते ग. अजिबात वेंधळी वगैरे काहीच नाहीस तू, मला नीट सांग काय आहे ते. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, तुला खरंच सांगू का काय काय झाले ते. म्हणजे मी तिथेच सावी पण होते, पण आता सावीकडे बॅकअप आहे. रुद्र आणि ते दोघेही जण बॅकअप आणण्यासाठी घरी गेले आहेत. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, अच्छा म्हणजे सावीकडे बॅकअप आहे तर. म्हणजे तुला असं वाटत नाही का की ह्या सगळ्या गोष्टी सावीने केल्यात म्हणून. म्हणजे त्याच वेळेला गिरिजाला ते सगळं लक्षात येतं. तेव्हा गिरिजा म्हणते, हो ग, मला सुद्धा तेच वाटतंय, कारण बघ ना, तेव्हा मी केक कटिंगला घेतला आणि केक कटिंग घेत असताना तिथे असलेल्या कॅन्डलला मी इथे माचीस ओढलं आणि त्याच वेळेला सावीने मला धक्का दिला किंवा तिचा मला धक्का लागला आणि तेव्हाच ते टेबलवर सगळ्या पेपरला आग लागली. आणि त्यानंतर सावी म्हणाली की रुद्र तू काळजी करू नकोस, माझ्याकडे ह्याचं सगळं बॅकअप आहे आणि ह्याचं बॅकअप मी तुला देते असं म्हटल्यानंतर आता ती त्यांच्याबरोबर घरीसुद्धा गेली. म्हणजे हे सगळं सावीने मुद्दामून घडून आणलंय, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीत का असं इकडे ती बोलते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तू अगदी बरोबर बोलतेस, हे सगळं सावीनीच केलेलं आहे, त्या सावीला तर मी अजिबातच सोडणारच नाही. तेव्हा विशाखा म्हणत असते, आता काट्यानेच काटा काढायचा गिरिजा, हे बघ ती सावी प्रत्येक वेळी येते आणि तुझ्या नवऱ्याला अशी काही ते करते की काही विचारूच नको. तेव्हा गिरिजा म्हणते, बरोबर आहे, तू अगदी बरोबर बोलतेस, कारण सावीला काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त माझ्यामध्ये आणि रुद्रमध्ये भांडणं लावायची येतं. रुद्रच्या मनामधून मी कशी उतरेल आणि काय होईल ह्या सगळ्याच गोष्टीचा इकडे आता ती विचार करते आणि बहुतेक ती तेच काम करत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता विशाखा म्हणत असते, पण ती सावी एवढ्या खालच्या थराला जाईल आणि एवढं सगळं काही करेल हे अजिबात वाटत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्यावर इकडे गिरिजा म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का विशाखा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे दिवसेंदिवस रुद्र माझ्यापासून 2-2 हात लांब चाललेले आहेत, काय करू ग मला तेच कळत नाही. त्यावर विशाखा म्हणत असते, आता तुला एक काम सांगते मी, ते तू कर. तेव्हा गिरिजा म्हणते, काय. मग त्यावर विशाखा आता तिला काय करायचं, कशा पद्धतीने सावीसोबत लढायचं आणि सावीला तिच्या
त्या कर्माची शिक्षा द्यायची हे ती तिला सांगत असते. आता गिरिजा रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, नाही ग, मला हे सहन होत नाही आता. खरं सांगू का, माझं आणि रुद्रचं नातं हळूहळू पुढे जाऊ लागतंय. पण त्याच वेळेला ही सावी मध्येच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचमुळे मला ह्या सगळ्या गोष्टीचा फार जास्त राग येतोय, असं इकडे ती बोलते. दुसऱ्या बाजूला रुद्र आणि त्याचबरोबर सावी हे दोघेजण घरी जातात. आता तिचा लॅपटॉप इथे ती रुद्रला दाखवते आणि त्याच्यामध्ये ती म्हणत असते, हे बघ रुद्र, याच्यामध्ये सगळं बॅकअप आहे, प्लीज तू एकदा चेक कर. त्यावर रुद्रने चेक केल्यानंतर त्यामध्ये सगळ्या फाईल त्याला आहे तशाच दिसतात आणि तेव्हा लगेच आता रुद्र समोर उभ्या असलेल्या सावीकडे धावतो आणि तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो, खरंच सावी, यू आर ग्रेट. आज तुझ्यामुळे इथे खूप मोठं टेन्शन गेलेलं आहे. आज तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. खरंच सावी, थँक्यू सो मच सावी, असं इकडे तो तिला म्हणत असतो आणि घट्ट मिठी मारतो. तेवढ्यातच तिथे आता उर्वशी येते आणि उर्वशी आल्यानंतर ती म्हणत असते, अरे काय झालंय काय नेमकं? तेव्हा रुद्र म्हणत असतो, अगं आत्या, आज तुला काय सांगू काय झालंय ते. खरं पाहायला गेलं ना तर सावीमुळे आपलं फार मोठं नुकसान होता राहिले. तेवढ्यात नागेश्वर तिथे येतो आणि नागेश्वरसुद्धा हाच प्रश्न इकडे रुद्रला विचारत असतो आणि म्हणत असतो, अहो चिरंजीव, काय झाले? फोनवर सुद्धा तुम्ही फारसं काही नीट सांगत नव्हतात आणि आत्तासुद्धा काय झाले नेमकं? त्यावर रुद्र म्हणत असतो, खरं तर तुम्हाला एक सांगू का आबासाहेब, इथे जे काही उद्या ऑडिट आहे ना त्याचे पेपर सगळे तयार केले होते आणि त्या पेपर इथे जळून गेले. म्हणजे तो सगळे पेपर खराब झाले. मग मला फार टेन्शन आलं होतं की आता काय करायचं आणि काय नाही म्हणून. आणि तेव्हा इथे सावीच्या हुशारीमुळे तिने सगळा काही बॅकअप तिचा लॅपटॉपमध्ये ठेवला होता आणि त्यामुळे आपलं काम खूप सोपं झालं आहे. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, पण तिथे आग नेमकी लागली कशी आणि पेपर जळाले कसे? कोणाला काही नुकसान वगैरे तर झालं नाही ना? तेव्हा लगेच आता इकडे सावी सावरते आणि म्हणत असते, नाही फारसं काही नाही झालं, जाऊ द्या ना, त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आता उर्वशी म्हणत असते, बघितलंस रुद्र, तुला मी सांगते ना, सावी तुझ्यासाठी खूप बेस्ट आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीमध्ये किती काळजी आहे तुझी, ती तुझ्यासाठी किती आणि काय काय करते, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता पाठीमागून गिरिजा आलेली असते आणि गिरिजा आल्यानंतर ती म्हणत असते, आत्ते सासूबाई अगदी बरोबर बोलतात. खरंच आज ना सावीने केलेल्या त्या सर्व गोष्टीचं कौतुक आणि हे सगळं काही झालंच पाहिजे. आत्ते सासूबाई, तुम्हाला सांगू का, आज सावीच्या इथे एवढ्या सगळ्या काही करण्यामुळे रुद्रचं खूप मोठं होणारं नुकसान इथे वाचलेलं आहे. कारण सावीने आज त्या सगळ्या गोष्टी केलेल्याच आहेत. तुम्हाला खरंच सांगते आत्ते सासूबाई, त्यामुळे सावीने केलेल्या त्या कामाचं आणि त्या सगळ्या गोष्टींचं तिला इथे बक्षीस किंवा त्याचं क्रेडिट तर मिळालंच पाहिजे ना. तेव्हा गिरिजा असं म्हटल्यानंतर सावी तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते, नेमकं तुला काय म्हणायचं आहे? आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही, आज रुद्रसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. रुद्र ते झाल्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉरी, पण सावीमुळे खरंच अभिनंदन बरं का तुमचं. आणि खरंच सावी, तुझंसुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. आज तुझ्यामुळे, तुझ्या हुशारीमुळे इथे बॅकअप ठेवला नसतास तर काय झालं असतं? आज तुझ्या त्या हुशारीमुळे बॅकअप ठेवलास आणि हे सगळं काही या पद्धतीने झालंय. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, नेमकं काय चाललंय आम्हाला समजेल का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, मी काय म्हणते, बघा ना, सावी एवढी हुशार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करते, तर आपण तिच्या ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय आणि काम दिलं पाहिजे की नाही? मी काय म्हणते, जर NGOमध्ये सगळे काही कागदपत्र सांभाळण्याचं आणि त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम जे आहे ते इथे सावीलाच दिलं तर? त्यावर रुद्र म्हणत असतो, अरे वा गिरिजा, ही तर उत्तम आयडिया आहे. तेवढ्यातच वासंती तिथे आलेली असते. वासंतीला हे सगळं ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो की गिरिजा असं नेमकं काय करते. त्यावर गिरिजाला रुद्र म्हणत असतो, खरंच बरं का गिरिजा, तुम्हाला NGOची किती काळजी आहे ते तुम्ही प्रत्येक वेळी दाखवून देता. तिथल्या मुलांची काळजी घेणं असो, जेवणाचे डबे घेऊन असो, त्यांच्यासोबत वेळ घालवणं असो, त्यांच्या मनातलं सगळं काही जाणून त्यांना पुन्हा व्यवस्थित रूपात आणणं असो, आणि आज तर तुम्ही सावीला तिथे काम दिलेलं आहे, ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे, असं आता रुद्र तिला म्हणत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, म्हणजे काय आहे ना, बघा, हिला तर बऱ्याच काही गोष्टी ते माहिती येतं. म्हणजे बघा ना, हिला आज हिने एवढे कागदपत्र जपून ठेवले होते आणि त्यानंतर जर आपण हे सगळं काही तिच्या ह्याच्यात जाऊन केलं तर तिला आनंदच होईल ना. तेव्हा हे बघ, मी ना आज तू हे सगळ्या काही केलेल्या कामाबद्दल ना तुझं तोंड गोड करण्यासाठी मी केशराची बर्फी आणली आहे. तुला
तुला आवडते ना म्हणून. त्यावर सावी म्हणत असते, हे तुला कसं माहिती की मला केशर बर्फी आवडते म्हणून. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अगं असं काय करतेस, मी ह्या घरची सून आहे की नाही, मग ह्या घरच्या सुनेला कोणाला काय आवडतं कोणाला काय नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात ना, आणि तसंच मला सुद्धा सगळ्यांच्या आवडीनिवडी माहितीच आहेत ना, असं गिरिजा म्हणत असते. आणि हे घे बरं तोंड गोड कर, असं म्हणून आता गिरिजाने तिच्यासमोर बर्फीचा जो काही बॉक्स आहे तो पकडलेला असतो आणि तिचं तोंड गोड करण्यासाठी ती म्हणत असते घे. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो, वा गिरिजा, खरंच तुम्ही तर कमालच केली. अगं सावी बघतेस काय, घे ना घे, तोंड गोड कर. तेव्हा सावी आता बर्फी घेते आणि नाईलाजाने इथे सर्वांनाच बर्फी खावं लागत असते. आता तोंड गोड झालेलं असतं, पण इकडे मात्र उर्वशीला आहे गिरिजाचं वागणं काही पचत नसतं. ती विचार करते, ही नेमकं वागते तर का आणि कशामुळे अशी वागते, असा विचार तिच्या मनामध्ये येतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण निघून जातात. गिरिजा तिच्या खोलीत निघालेली असते. तेवढ्यातच नागेश्वर तिला थांबवतो आणि म्हणत असतो, थांबा सुनबाई थांबा, कुठे निघालात, तुमचं काय चाललंय, तुमचं कुठं व्हायला लागलंय. तेव्हा ती म्हणते, अहो आबासाहेब असं काय करताय, खोलीकडे निघाली आहे. अहो माहिती आहे तुमची खोली, हा वाडा आमचाच आहे आणि ह्या वाड्यामध्ये कोणाची खोली कुठे आहे हे आम्हाला माहिती आहे, पण तुमचं काय चाललेलं आहे तुम्हाला चांगलंच माहिती ना, की ती सावी चिरंजीवांच्या मागे आहे, तुमच्या नवऱ्याच्या मागे आहे. तुमचा नवरा तिला पाहिजे, मग तरीसुद्धा तुम्ही तिला एनजीओमध्ये त्याच्यासोबतच कामाला ठेवलं आहे. हे आम्ही न कळण्या इतपत वेडे नाही आहोत. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही गाफील आहोत आणि आम्ही शांत बसतो किंवा आम्हाला काही तुम्ही करताय ते कळत नाही. त्या दिवशीसुद्धा गुढीपाडव्या दिवशी तुम्ही फेटा वाजवून जो काही ढोल वाजवला आणि ढोलाच्या त्या आवाजामध्ये घरातली निगेटिव्हिटी आणि त्याचबरोबर इकडे वाईटपणा आणि वाईट विचार हे सगळं काही जाण्याची जी काही प्रार्थना केली ना, ते सगळं तुम्ही आमच्यासाठीच बोललात. हे आम्हाला काही कळत नाही का, ते तुम्ही सगळं आमच्याकडे बघूनच बोललात, बरोबर की नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही बाबासाहेब, तुम्हाला असं का वाटतंय. हे बघा, तसंही मी ह्या घरामध्ये किती दिवस राहणार आहे, फक्त आणि फक्त काही काळ, 6 महिन्यासाठीच मी ह्या घरची सून आहे. मग मला सांगा ना, इथे रुद्र माझे झाले काय किंवा न झाले काय, त्याने मला काय फरक पडणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्ता हे जे काही सावीसाठी केलं आहे ना, तर ते एन्जॉयसाठी फार गरजेचं आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आबासाहेब, नाही हो, तुम्हाला काहीतरी माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज होतोय. मी तसं काही केलेलं नाही आहे किंवा मी तसं अजिबात करणारसुद्धा नाही आहे. हे बघा, तुम्ही खरंच माझ्याबद्दल ह्या चुकीच्या गोष्टी आणि हे चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे, पण आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही असं अजिबात समजू नका की आम्हाला काहीच माहिती नाही आणि आम्ही गाफील आहोत म्हणून, समजलं तुम्हाला. असं म्हणून आता नागेश्वर तिथून निघून जातो. आता नागेश्वर तिथून निघून गेल्यानंतर वासंती ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. आता नागेश्वर तिला म्हटलेला असतो की मला हे सगळं काही तुमचं वागून धक्काच बसलेला आहे. आता वासंती तिथे येते आणि वासंती म्हणत असते, अगं गिरिजा, काय हे काय चाललंय तुझं. तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे मला नाही समजलं काय चाललंय म्हणून. अगं चक्क तू सावीला एनजीओमध्ये कामाला ठेवलंयस आणि तिथेच रुद्रच्या सोबत ती राहणार आहे, म्हणजे नेमकं काय होणार आहे. त्यावर आता इकडे गिरिजा म्हणत असते, हाच प्रश्न इथे नागेश्वरांना सुद्धा पडलेला आहे, ते सुद्धा मला आता तेच विचारत होते. तेव्हा वासंती म्हणत असते, अगदीच बरोबर आहे ना. मग गिरिजा, मला सांग, त्या सावीला रुद्र हवाय आणि त्या सावीला रुद्र हवा असल्या कारणाने जर तू त्या एन्जॉयमध्ये सावीला ठेवणार असलीस तर मग हे सगळं कसं होणार आहे. त्या सगळ्या गोष्टी फार जास्त चुकीच्या होत नाहीत असं तुला वाटत नाही का. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, हे बघा आईसाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला सुद्धा तुम्हाला तेच काहीसं सांगायचं आहे. काय सांगायचं आहे तुला, ते सांग बरं मला. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, मला सांगा ना, आता इकडे ही जी काही सावी आहे ना, ती एवढ्या चुका करते. मग एवढ्या चुका करत असताना जर आपण तिला रुद्रसमोर कंटिन्यू सतत ठेवलं तर ती एवढ्या चुका केल्या तर ती नक्कीच त्या चुकांमध्ये अडकली जाऊ शकते आणि सावी काय आहे, सावीचं खरं रूप रुद्रसमोर येऊ शकतं ना, म्हणून मी हे सगळं काही करत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता गिरिजाने हे डाव काही टाकल्यानंतर उर्वशी सावीवर चिडते आणि म्हणत असते, तुझं काय चाललंय, तुझ्या लक्षात येतंय का, गिरिजाने चक्क तुला सोबत ठेवलेला आहे, मग तुला ते जमणार आहे का. तेव्हा सावी हसत असते आणि म्हणत असते, बघितलंस, शेवटी त्या गिरिजाला सुद्धा समजलेलं आहे की रुद्र आणि इथे सावी मेड फॉर इच अदर आहेत. मग हे सगळं तिला समजले मावशी, तर तुला का नाही समजत. त्यावर ती म्हणत असते, अगं विडाबाई, तू तुझ्या पायावर धोंडा मारून घेतेस. तेव्हा ती म्हणत
असते, नाही ग, मी माझ्या तो पायावर धुंडाने का मारून घेईल. त्यावर ती म्हणत असते, नाही, तू अगदीच चुकीचा विचार करतेस. ती गिरिजा आहे. गिरिजा एवढ्या लवकर शांत बसेल आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होतील तुला असं वाटतंयच कसं. त्याच वेळेला ती म्हणत असते, अगं तसं काही नाही आहे मावशी, तुला सांगू का, तिला आता वाटलं असेल की इकडे मी रुद्रसाठी परफेक्ट आहे म्हणून, आणि तिला एवढं नॉलेज नाही. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आल्या असतील ना, म्हणूनच ती हे सगळं काही करत असेल. त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, वासंती म्हणत असते, अगं पण तू कंटिन्यू तिला जर तिथे रुद्रसोबत ठेवलंस तर मग कसं होणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू. अगं पण तुला माहिती ना, हे सगळं करण्याच्या नादामध्ये आणखी एक गोष्ट आहे. ह्या घराचा जो काही वारस आहे ना, तो सुद्धा आपल्याला शोधायचा आहे, आणि तो शोधल्यानंतर सगळं काही होणार आहे. त्यावर ती म्हणत असते, हो आईसाहेब, तुम्ही नका काळजी करू, आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत, आणि मी योग्य संधीचाच विचार करते आणि योग्य संधी शोधण्याचा प्रयत्न करते. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात मनाला लावून घेऊ नका, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा करू नका. ह्या घराचा खरा वारसदार कोण आहे आणि तो कुठे आहे हे शोधू तर आपणच, पण आत्ता मात्र इकडे सावी आणि रुद्र एकत्र एन्जॉयमध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणजे बघा ना, ते जर एन्जॉयमध्ये असतील ना, तर मग इथे हळूहळू करून काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे आपल्याला रुद्रसमोर त्या सावीचे कटकारस्थानं आणि ते सर्व काही आणता येईल. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा वासंती म्हणत असते, ते सगळं काही ठीक आहे ग, पण तुला एक गोष्ट सांगू का गिरिजा, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे ह्या घराचा वारसदार लवकरात लवकर येणं फार गरजेचं आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो आईसाहेब, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे आणि ह्या घराची वारससुद्धा नक्कीच जवळ येईल. त्याच वेळेला इकडे सावी म्हणत असते, अगं तुझ्या गोष्ट लक्षात येते का मावशी, आता मी कंटिन्यू इकडे जो काही रुद्र आहे त्या रुद्रच्या जवळ असणार आहे, आणि एकदा का मी रुद्रच्या जवळ असेल तर मग सगळं व्यवस्थित होणार आहे ना. रुद्रवर मला सतत लक्ष ठेवता येईल, आणि त्याचबरोबर गिरिजाला त्याच्या जवळसुद्धा येऊ देता येणार नाही. ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का. त्यावरती म्हणत असते, अगं डोक्याचा भाग कमी आहे तुला, वेडी आहेस तू, वेडी, तुझ्या लक्षात येत नाही का गोष्टी. अगं रुद्रला असं इम्प्रेस करण्यापेक्षा इथे त्याच्या माणसाचं मन इथे मिळवायचं असेल, कमवायचं असेल, तर आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्याच्या पोटापासून त्याचं मन जिंकण्याचा रस्ता जातो, ही गोष्ट तू लक्षात ठेवायला पाहिजेस ना. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही का. अगं मावशी, म्हणजे नेमकं तू काय म्हणतेस. म्हणजे अगं रुद्रला काय आवडतं काय नाही, जेवणाचं वगैरे त्या गोष्टी तू शिक, आणि त्यानंतर तशा पद्धतीने तू इकडे रुद्रसोबत हे सगळं काही करू शकतेस, असं सुद्धा आता इकडे उर्वशी तिला बोलून दाखवत असते. आता उर्वशीने हे सगळं काही बोलून दाखवल्यानंतर आपण पाहतो की सावी पुन्हा एकदा विचारामध्ये हरवलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जो रुद्र इथे गिरिजावर राग चिडचिड करत असतो, तो रुद्र गिरिजाच्या फार जवळ आलेला असतो. कारण आता इकडे गिरिजा रुद्रला म्हणत असते, खरं सांगू का रुद्र तुम्हाला, म्हणजे बघा ना, आज सावीला लॅपटॉपमधलं नॉलेज होतं, मग त्यामुळे ती सगळा बॅकअप वगैरे ठेवू शकली, पण मला तसं काहीच माहिती नाही आहे ना. आणि त्यावर रुद्र म्हणत असतो, हां अगदीच बरोबर बोलताय गिरिजा तुम्ही, मग तुम्हाला मी बेसिक गोष्टी शिकू का, बेसिक नॉलेज मी तुम्हाला देऊ का. तेव्हा गिरिजा म्हणते, हो रुद्र, मला आवडेल ना तुम्ही मला शिकवलेलं. असं म्हणून आता रुद्र खुर्चीवर बसलेला असतो, तो उठतो आणि त्या खुर्चीवर गिरिजाला बसवतो आणि तिच्यासमोर लॅपटॉप पकडतो, आणि त्यानंतर आता काही आपण काम करत असो, फाईल कशी सेव्ह करायची, त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स असतील तर त्याला एखादं नाव देऊन ते कसे सेव्ह करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तो आता गिरिजाला इकडे सांगत असतो. आणि गिरिजाच्या एवढ्या जवळ असतो की काही विचारूच नका. आता गिरिजाचं लक्ष लॅपटॉपमध्ये असतं, पण जेव्हा लक्ष रुद्रकडे जातं तेव्हा मात्र रुद्र डोळे बंद करून गिरिजाचं ते मोहक रूप मनामध्ये साठवून ठेवत असतो. तेव्हा गिरिजा रुद्रकडे पाहते, आणि पाहिल्यानंतर आता रुद्रने डोळे बंद केलेले असतात. पण आता प्रेक्षकांनो, गिरिजाला माहिती तिचं रुद्रवर किती प्रेम आहे, आणि सावीच्या ह्या अशा वागण्यामुळे तुम्हाला काय वाटतं की आता गिरिजा रुद्रच्या गालावर किस करेल का, हे पाहणं फारच रंजक असणार आहे. दुसऱ्या बाजूला नागेश्वर आता खूप रागावलेला असतो. तो त्याच्या खुर्चीवर बसलेला असतो आणि उर्वशीला म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा ती नशीबवान पोरगी, आणि त्याचबरोबर इकडे ह्या घराची वारस कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे समजल्या पाहिजेत. जोपर्यंत ह्या घराचा वारस कोण आहे ही
गोष्ट समजत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शांत बसता येणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तेवढ्यातच रुद्र बाहेर निघालेला असतो. बाहेर जाणाऱ्या रुद्रच्या कानावर ही सगळी गोष्ट इथे पडलेली असते आणि तो लगेचच इथे नागेश्वर समोर येतो आणि नागेश्वर समोर आल्यानंतर तो म्हणत असतो, काय आबासाहेब, तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलताय? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही का आणि कशाबद्दल बोलताय, कोणत्या वारसदाराबद्दल बोलताय? हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की नागेश्वरला खूपच मोठा धक्का बसतो की रुद्रने हे सगळं ऐकलं आहे म्हणून. तर पाहत रहा नशीबवान.